गामक शक्ती, त्याला दुसरं नाव आहे प्रेरक शक्ती. गामक शक्तीला दुसरं नाव काय? प्रेरक शक्ती. एकाच लेकराचे दोन नाव आहेत, बदल काय नाही, लेकरू एकच आहे. मग आता गामक शक्ती किंवा प्रेरक शक्ती याचा अर्थ काय तर ध्यानात ठेवा. आपल्या कंपनीमध्ये कामगार असतात का नाही, बरोबर आहे. कामगार काय फुकट काम करणार आहेत का? नाही. त्यांना काय द्यावं लागतं म्हणतो? वेतन किंवा मजुरी द्यावी लागते. पण तेवढ्यावरच काम होत नसतं, तेवढ्यावर काम होणार नाही. उदाहरणामध्ये समजा आपल्याजवळ कामाला जी कामगार आहेत घरात, समजा आता घर काम करायला आपण, घराचं बांधकाम करण्यासाठी आपल्याजवळ मजूर आहेत का नाहीत? आहेत ना. त्यांना नुसतं मजुरीवर काम करायला येतात ते आपल्याजवळ? नाही. त्यांना आपण काहीतरी खर्च करावं लागते का नाही? काय खर्च करणार? बरं आपण त्यांना गाईच्या तंबाखू, सुपारी, चहा, पाणी ह्याच्यासाठी खर्च करतो का नाही? बरोबर आहे. हे कशासाठी खर्च करायला हो त्यांना? उत्पादन करण्यासाठी का? काय गाईच्याचं उत्पादन करायचं का आपल्याला? नाही. त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी खर्च करायला ना. का बरं? तर त्यांनी फ्रेश हो आणि आणखीन थोडं काम थोडं व्यवस्थित करावं किंवा जास्त काम करून देऊ, ह्याच्यासाठीच आपण खर्च करतोय ना. मग ही केलेलं ही कधी करावं लागेल आपल्याला? उत्पादन करते वेळेस. कधी करावं लागेल? उत्पादन करते वेळेस. मग ती प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं? बरं प्रत्यक्ष. तर प्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोटा? व्यापारला दाखवा मग इथं. गामक शक्ती, गामक शक्ती किती बरं? पण इनरला आहे ना, 1350. लक्षात राहील ना. गामक शक्ती कधी करावं लागतं किंवा प्रेरक शक्ती उत्पादन करते वेळेस. नंतर नेक्स्ट काय बरं? सीमा शुल्क. बघा, दोन मुलीचे नाव ध्यानात ठेवा म्हटलं होतं आपण. मुली ध्यानात आहेत का? पहिली सीमा वहिनी, काय अडचण आहे का? हा बघा, कोणकोणते म्हटलं होतं दोन मुलींचे नाव? पहिलं सीमा वहिनी आणि दुसरं आहे गोदा अक्का. माहित आहे तर, म्हणजेच याचा अर्थ सीमा शुल्क असेल किंवा गोदी शुल्क असेल. ओके. तर ही दोन्ही पण कधी द्यावं लागतात आपल्याला? उत्पादन करते वेळेसच. कधी द्यावं लागते? उत्पादन करते वेळेस. मग ती प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? बरं प्रत्यक्ष. तर व्यापार का नफा तोटा? व्यापार. दाखवा मग इथं. सीमा शुल्क किती बरं? 1500. हा नेक्स्ट व्याज. 5 पांडू रिपीट आले का? 5 पांडू कुठे येते? व्यापार का नफा तोट्याला? नफा तोट्याला. तेरीच्या नावेला असेल तर नफा तोट्याच्या नावेला, जमाला असेल तर जमाला. मग आता सध्या व्याज कोणत्या साईडला आहे बरं? मग नफा तोट्याचे कुठं दाखवू? जमाला. दाखवा मग. व्याज किती? 1300. जमाला आलं याचा अर्थ मिळालं का आपण त्याला दिलो? मिळालं. ओके. नेक्स्ट. बांगे फास्ट होईना ना. हां नेक्स्ट काय बरं? हां इथं अणू आले आपले. आता उत्पादक जर म्हटलं, शब्द दोन पद्धतीने देतात. नुसतं मजुरी म्हटल्यास कुठे येते? व्यापार खात्याला. नुसतं मजुरी म्हटल्यास व्यापार खात्याला. आणि उत्पादक मजुरी जर म्हटलं, उत्पादक म्हणजे उत्पादन करते वेळी सरळ सरळ उल्लेख केले, ती सुद्धा कुठे येईल? व्यापार खात्याला. पण अनुत्पादक याचा अर्थ काय बरं? उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या शेवटी. मग ती कुठं व्यापारला येईल का? मग नाही. तर कुठे येईल? ते नफा तोट्याला. दाखवा मग. अनुत्पादक मजुरी बोमलाल 3000. नेक्स्ट. अंकेक्षण शुल्क. अंकेक्षक कुणाला म्हणतो आपण? ऑडिटरला. कुणाला म्हणतो? ऑडिटरला. आणि अंकेक्षकचं काम काय असतं? जसं डॉक्टर आपल्या आरोग्याची तपासणी करतो ना, डॉक्टर काय करतो? आपल्या आरोग्याची तपासणी करतो. तसं अंकेक्षक काय करत असतो? तर आपल्या व्यवसायाची तपासणी करतो. आपल्या व्यवसायाची काय करतो? तो तपासणी. आणि तो वर्षाच्या शेवटी त्याला काहीतरी फीस द्यावं लागतं. त्यानं डॉक्टर फुकट आपल्याला विलास करतोय का? नाही. मग अंकेक्षक म्हणजे सीए एक प्रकारे, बरं का. मग त्यानं पण काय करायला हो? ही तयार करायला आपलं काय तयार करायला? व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद आपल्याला तयार करून दिले त्यानं. मग त्यानं फुकट तयार करून देणार आहे का? नाही. मग त्याच्या मोबदल्यात त्याला काहीतरी फीस द्यावं लागतं का नाही आपल्याला? मग ह्याची ही तयार करायला, ही रोज उठून तयार करायला का? नाही. कधी तयार करायला? वर्षाच्या शेवटी. मग त्याला फीस पण कधी द्यावं लागलं? वर्षाच्या शेवटी. मग ती प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? अप्रत्यक्ष. तर व्यापार का नफा तोटा? दाखवा मग. अंकेक्षक शुल्क बोंबला 2500.
हां नेक्स्ट भाडे. रोज उठून देताव का भाडं? नाही. मग ती प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? अप्रत्यक्ष. तर व्यापार का नफा तोटा? नफा तोटा. दाखवा मग. भाडे किती? 1800. आणि बा आपण भाड्या बाबतीत एक आणखीन एक सांगितलं होतं बा, भाड्याची पण 2-3 पदं देतात आपल्याला. कोणकोणते बरं? एकतर कारखाना भाडे, बरोबर आहे. नेक्स्ट कार्यालय भाडे. आणि नुसतंच भाडे. नुसतंच भाडं आलं तर कुठे येते? नफा तोट्याच्या नावेला. कार्यालय भाडे याचा अर्थ ऑफिसचं भाडं. ऑफिसचं भाडं जर म्हटलं तरी सुद्धा ते काय रोज उठून देणार हो का? नाही. तर तीच कुठे येणार बरं? ते नफा तोट्यालाच, अप्रत्यक्ष समजून. पण कारखान्याचं भाडं असेल तर ती आपल्याला अगोदरच द्यावं लागतं. कधी द्यावं लागते? अगोदर द्यावं लागतं. मग ती प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष बरं? मग व्यापार का नफा तोटा? व्यापारला. आणि आणखीन एक शब्द येऊ शकते बरं का. कारखाना भाडे जसं म्हटलो तसं कारखाना विमा एक येते. कारखाना विमा. कारखान्याचा विमा ही अगोदरच आपल्याला उतरावं लागतं. लक्षात. मग ती उत्पादन करते वेळेस म्हणायचं का नंतर म्हणायचं? करते. म्हणजे सोपं कसं? कारखान्याच्या संदर्भात कुठलंही पद आलं तर ते कुठं दाखवायचं? व्यापारला. लक्षात. आणि कार्यालयाच्या संदर्भात कुठलंही पद आलं तर ते नफा तोट्याला. ओके. चलो नंतर नेक्स्ट. रोज उठून करणार आहो का? मी तर रोज उठून प्रवास करतोच की. ओके. पण त्याचा आपण रोज उठून जरी प्रवास केलो तर त्याचा खर्च आपण एकदाच करणार आहो ना, बरोबर आहे ना. मग ती प्रवास खर्च प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? अप्रत्यक्ष. तर व्यापार का नफा तोटा? दाखवा. प्रवास खर्च किती बोंबला? 2000. नेक्स्ट ख्याती. ख्याती ही संस्थेची अदृश्य संपत्ती असते. कसली असते? अदृश्य. अदृश्य म्हणजे काय? डोळ्याला दिसणारी आहे का आपल्याला? नाही. किंवा अंधोक सुद्धा दिसत नाही. थोडक्यात म्हणजे आपली इज्जत. काय असते? आपली इज्जत म्हणतो आपण. आलं लक्षात. इज्जत दिसून येते का आपली? नाही ना. पण काहीतरी आहे म्हणतो आपण. हे आपण इंग्लिशमध्ये त्याला शब्द का वापरतात? तर गुडविल. काय म्हणतो त्याला आपण? गुडविल म्हणतो. आणि MCQ मध्ये व्याख्या विचारतात. ख्याती ही संस्थेची काय आहे म्हणायचं आपण? अदृश्य संपत्ती आहे. नुसती संपत्ती म्हणायचं का? नाही. तर कसले? अदृश्य. दाखवा मग इकडे संपत्ती बाजूस. ख्याती किती बोंबला? 25,000. नेक्स्ट प्रतिलिपी हक्क. कंसात काय म्हटले त्याला बघा बरं? कॉपीराइट्स म्हटलंय का? कॉपीराइट्स म्हणजे बघा, प्रत्येक कंपनीचं एक सिम्बॉल असतं, माहिती आहे ना. अलग अलग असतं. जसं आपल्या क्लासचं ओम साई म्हणून आहे तसं रिलायन्सचं वेगळं आहे, टाटाचं वेगळं आहे, बरोबर आहे, बिर्लाचं वेगळं आहे, महिंद्राचं वेगळं आहे. प्रत्येकाचं लोगो किंवा चिन्ह म्हणतो आपण ते अलग अलग आहे. मग ते त्यांनी त्याच्यावर काहीतरी पैसे भरून किंवा गव्हर्नमेंटला जी काही फीस आहे ती भरूनच त्यांनी घेतलेलं आहे ना. मग त्याची बघा, आपण टाटाचं लोगो तुम्ही वापरू शकता का? नाही. किंवा आपली ओम साईच लोगो दुसरे वापरू शकतात का? नाही. जर समजा वापरलं तर त्याच्यावर कारवाई होणार आहे का? नाही. बरोबर आहे. म्हणजे त्याचे आपण कॉपीराइट्स खरेदी केलेले आहेत आणि ती आपली भविष्यातील काय असते? संपत्ती असते. दाखवा मग इकडं काय शब्द आहे? प्रतिलिपी हक्क. किती? 20,000. आज काही नवीन पद आलेत ना. हां. नेक्स्ट बोंबला. ई उड्या मारत काय असते? संपत्ती. दाखवा मग. इमारत किती? इनर काउंटर. इनरला 8वर 8,000. हा. सुचेताचे कर्ज खाते, पण त्याची अमाऊंट कोणत्या साईडला अगोदर ते ध्यानात ठेवा. जमाला. सुचेता एक आपल्याला झालं बा पद. शाहरुखचे कर्ज खाते. शाहरुख खानचं झालं का नाही? हां. ते एक तर नावेला पण पद येऊ शकतं किंवा जमाला पण येऊ शकतं. नावेला याचा अर्थ आपण सुचेताला दिलो कर्ज, तिच्याकडून मग येणं, तर ती संपत्ती असते. जमाला याचा अर्थ आपण तिच्याकडून घेतला तर ती भविष्यात द्यायची आपल्याला. आलं लक्षात. मग आता सध्या तिचं कोणत्या साईडला आहे बरं अमाऊंट? जमाला. याचा अर्थ काय बरं? सुचेताचं कर्ज आपल्याला द्यायचंय ना. द्यायचे म्हणल्यास कुठे येईल? इकडं देयताला. दाखवा. सुचेताचे कर्ज किती रुपये बरं बोंबला? 6,150. नुसतं आपण बँकेकडूनच कर्ज घेऊ शकतो का?
नाही, कुणाकडून पण घेताव का नाही, पण आजकाल महिला सुद्धा मोठ्या झाले तर महिला सुद्धा कर्ज दिलेत आता. ओके, इतक्या दिवस सावकारच देत होते. गुंतवणूक काय असेल? संपत्ती. दाखवा गुंतवणूक किती? 40,000. नेक्स्ट बोमला. बँकेतील रोख आपली काय असते? संपत्ती. दाखवा बँकेतील रोख किती बोमला? 26,000. झालं? कुठे येते का? नाही. ओके.